गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम् येषाञ्चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धुविमुक्तये। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्दे तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मच्युतशङ्करप्रभृतिभिः देवे सदा वन्दिता। सा मम पातु सरस्वते भगवते निशेषजाड्यापहा। मनोजयं मारुततुल्यमेघं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्री विठ्ठल। कोण बोलतंय? महाराणी महाराज. 321 श्लोक अभंगापर्यंत आपण आलेलो आहोत. तुकाराम महाराजांची गाथा आपण पुढे चालू ठेवतोय. तर घोंगडे महाराज आणि गणपती प्रभू महाराज या गाथेवर चिंतन सांगत असतात, प्रवचन करत असतात. तर ती सेवा आज माझ्याकडे आलेली आहे. तर जशी भगवंत करून घेतील तशी करायचा प्रयत्न करू. कार्य आपलं नाही, आपण नेहमीच बघतो कार्याकारण आपण आहोत. मी करता म्हणसी तेने तू दुःखी कष्टी होशी, श्रीराम करता म्हणसी तेने तू पावशी यश कीर्ती आणि प्रताप. नेहमी त्या भगवंताला पुढे करायचं आणि मी फक्त कार्याकारण इथे बसलेलो आहे. कार्य भगवंता तुझं आहे, तुझ्या कृपेचं कार्य आहे, तुझं तू करून घे. बघा, आपण ज्या वेळेला काकड आरती म्हणतो त्यावेळेला पहिला जो अभंग आहे, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ सजनी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. पण त्यानंतरचा जो अभंग आहे ते भगवंताला किती छान ती विनवणी आहे की नाही. ऐके वचन कमळापती माझी रंकाची विनंती, कर जोडी तो कथे काळी आपण असावे जवळी. घेई घेई माझी भाक जरी का मागे न आणिक, तुकया बंधू म्हणे देवा शब्द इतुकाची राखावा. म्हणजे तुकाराम महाराज काय म्हणतात की या कथेसाठी भगवंता तू प्रत्यक्ष कर जोडी तो कथे काळी आपण असावे जवळी. काय सांगितले तुकाराम महाराजांनी? आणि ऐके वचन कमळापती माझी रंकाची विनंती, म्हणजे मी एक भिकारी आहे असं समज, पण माझी विनंती ऐक भगवंता की या कथेसाठी तू काय कर, तर इथे हजर राहा. आणि प्रत्येक वेळेला भगवंताला सांगायची आवश्यकता नाही हो, तो तुमच्या आमच्या अगोदर इथे हजर असतो. भगवंत पाहायला गेलं ना तर कथेच्या आधी तुमच्या आमच्या आधी इथे हजर आहे. आपणच विलंब करतो. आणि कारण आपण देहावर घेत असतो सगळं की मी करणार आहे मी करणार आहे. त्यामुळे मी करता म्हटलं ना तर दुःख आणि कष्टच आहे. तर आपण आता हा 321वा अभंग पाहू. कैसे करू ध्यान कैसा पाहू तुझं, वर्म दावी मज याच कासी. कैसे करू ध्यान कैसा पाहू तुझं, वर्म दावी मज याच कासी. कैसी भक्ती करू सांग तुझी सेवा, कैसी भक्ती करू सांग तुझी सेवा. कोण्या भाव देवा आतुडसी, कैसी कीर्ती वर्णू कैसा लक्ष आणू. जाणू हा कवणू कैसा तुझा, कैसा गाऊ गीती कैसा ध्याऊ चित्ती. कैसी स्थिती मती दावी मज, तुका म्हणे जैसे दास केले देवा. तुका म्हणे जैसे दास केले देवा, तैसे हे अनुभवा आणि मज. काय सुंदर अभंग आहे बघा. या अभंगात या एका अभंगातच सगळं सार महाराजांनी सांगितलेलं आहे. तर कैसे करू ध्यान कैसा पाहू तुझं, भगवंता कसं पाहू तुझं रूप कसं पाहू, तुझं ध्यान कसं करू. कारण या संसाराच्या माया जाळामध्ये एवढा मी अडकलोय, सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा संसार सुटतच नाही हो. सुटतोय का? कारण आपण त्याला सोडत नाही. संसाराला आपण असं कवटाळून बसलेलो आहे. आपण त्याला सोडायलाच मागत नाही.
आपल्याला 9 वाजेपर्यंत सुद्धा वेळ नसतो. म्हणजे ह्या 24 तासामधला 1 तास आपण भगवंतासाठी नव्हे, तो आपल्यासाठी काढतोय आपण. आता आपल्याला आम्हाला सर्वांना असं वाटतंय का की मी आता इथे 1 तास बसणार आहे, ते मी भगवंतासाठी बसणार आहे, देवासाठी बसणार आहे, देवावर उपकार करण्यासाठी बसणार आहे आणि देवावर माझे तेवढं ऋण असणार आहे, असं आहे का? काय असा कोणाचा अंतरीचा भाव आहे का की मी हे देवासाठी करते, मी देवासाठी बरं ते जाऊ द्या. सकाळी आपण उठल्यानंतर स्नान केल्यानंतर आपण जी देवपूजा करतो ती मी करतो का? मी देवपूजा करतो का? देवा मी तुझी एवढी पूजा करतो, देवा मी तुझं एवढं ध्यान करतो, देवा अखंड मी तुला आठवत असतो, देवा मी तुझी एवढी भक्ती करतो, तरी तुझं माझ्याकडे लक्ष नाही. तरी आणि मी करतो, अरे तू मी करतो म्हणूनच देवाचं तुझ्याकडे लक्ष नाही. तू प्रत्येक कार्य या देहाकडून भगवंता तूच करून घेत आहेस. तू सकाळी मला उठवलं नसतं तर तुझी सकाळी देवपूजा कोणी केली असती? आपलीच पूजा करायला इथं लोक जमले असते की नाही? खरं सांगा बरं. जर का आपण म्हणू की रोज मी नित्यनेमाने भगवंता तुझी पूजा करतो, मी करतो म्हटलं तर ती पूजा खरोखर मी करते का? मला देवाने उठवलंच नाही. रात्री झोपताना आमचं प्रत्येकाचं निवेदन आहे ना भगवंताच्या चरणी की भगवंता तुझ्या आज्ञेने संपूर्ण दिवसभराचा कार्यभाग उत्तमाचा झाला, तुझ्या आज्ञेने मी आता विश्रांती घेत आहे, सकाळी उठवण्याचं कार्य तूच करणार आहे, असं सगळं त्याला सांगून आपण कुठेही बाहेर जातानाही त्याला सांगून जातो. घरात आल्यावरही भगवंता तू उत्तमाचं घरात परत आणलंस मला. म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला त्याच्याशी संवाद साधायचा आहे. हो, सुख देवाशी सांगावे, दुःख पण देवाशीच सांगावे. सुख दुःख सांगण्यासाठी उत्तम जागा दुसरी कुठलीच नाही. कारण आपण किती जवळची मैत्रीण म्हटलं, किती जवळची अगदी कोणी रक्ताचं जरी म्हटलं आपण नातं, तरीही कोणीही कुठली गोष्ट पोटात ठेवत नाही. आपण कोणालाही काही सांगितलं ना आपल्या व्यथा, तर त्या लगेच आपण पाठमोरे होताना लगेचच त्या 4 ठिकाणी जातात. अहो असं आहे ना, ते असं आहे ना, ते असं आहे ना, त्या अशा म्हणत होत्या. म्हणजे कोणी देवाशिवाय आपलं जे गुण अवगुण आहेत ना, ते त्याच्याशिवाय कोणी पोटात घालत नाही. म्हणून फक्त जे काही सांगायचं आहे ना, ते फक्त भगवंतालाच सांगावं. सुख पण देवालाच सांगावं आणि दुःख पण देवालाच सांगावं. कारण सुख दुःखातून पार करणारा तो भगवंत आहे. आता आपण पंढरीला जाऊन आलो ना, सुखासाठी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाई एक वेळ, मग तू अवघाच सुखरूप होसे, जन्मोजन्मीचे दुःख विसरसे. काय हो तो आनंद आहे. अहो पंढरपुरावरून आल्यानंतर 8-10 दिवस 15 दिवस प्रत्येकजण त्याच आनंदात होता, त्याच आनंदात प्रत्येकजण होता. अहो मला फोन करून, अहो ताई आम्हाला वाटतंय आम्ही अजूनही वारीतच आहे, आम्हाला वाटतंय आम्ही अजूनही चालतोच आहे, आम्हाला झोपल्यावर पण असं वाटतं की मध्येच जागा आली की असं वाटतं की कुठल्या तरी हॉलमध्ये सगळ्यांसोबत झोपलो आहे आणि आजूबाजूला सगळे वारकरी आहेत. जसं आपण बघा ट्रेनमध्ये आता इथनं काशीला जायचं म्हटल्यावर तो 2 दिवसापेक्षा जास्तीचा प्रवास आहे. आपण जर का 2 दिवसापेक्षा जास्त एकसारखं ट्रेनमध्येच बसलो, म्हणजे ट्रेनमध्येच जेवतोय, ट्रेनमध्येच झोपतोय, ट्रेनमध्येच बसतोय, आपण एकसारखं तिथेच असलो ना, तर आपण घरी आल्यावर सुद्धा ना, घरी झोपलं तरी आपण असं आपल्याला वाटतंय आपण असं हलतोय. म्हणजे प्रत्येकाचा अनुभव असेलच, प्रत्येकाला बोलल्यानंतर कळलं असेल मला काय म्हणायचं आहे. तसं आपण वारीवरनं आल्यावर सुद्धा कितीतरी दिवस आपण त्याच आनंदात होतो की जणू काही मी अजून वारीतच आहे. तोच चालतानाचं ते सगळं दृश्य असं अजूनसुद्धा डोळ्यात समोरनं बाजूला गेलं नाही. म्हणजे एवढा आनंद आहे तो. आणि म्हणून बघा, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, मग तू अवघाच सुखरूप होसे. मग ते भगवंताला कसं पाहिजे? रूप पाहता लोचनी. कसं पाहायचं आहे त्याला? रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की तुझं रूप डोळ्यांनी पाहिलं की मला काय होतंय? अत्यंत सुख होतंय. सुख झाले हो साजनी. मग साजनी कोणाला म्हटलंय माऊलींनी? तर साजनी बुद्धीला म्हटलंय. साजनी कोणाला म्हटलंय? साजनी बुद्धीला म्हटलंय. ते बुद्धीशी, आपल्या बुद्धीशी बोलतायत, संवाद साधतायत की सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. म्हणून काय सांगितलंय अभंगामध्ये? कैसे करू ध्यान कैसा पाहू तुझं. तुला कसं पाहू देवा? वर्म दावी मज याच्यासाठी. मग यासाठी मी काय करू? मला वर्म सांग. मग वर्म काय सांगितलंय बघा नाथांनी पण ह्याच्यामध्ये हरिपाठामध्ये काय सांगितलंय?
चालता बोलता उठता बसता कोणतंही कामधंदा करता काही करता हरी बोला देता हरी बोला घेता हरी बोला उठता हरी बोला बैसता सर्व कार्य करता हरी बोला. आता सर्व कार्य करता हरी बोला म्हटलंय, काय सांगितलंय? सर्व कार्य करता हरी बोला. आता परवा परतूरला गेले होते, तिथं बापूराव महाराज अक्षरशः म्हणजे कीर्तन एवढं वय आहे, जवळजवळ 95च्या पुढे वय असेल, त्यांना आणून ठेवावं लागतं, कीर्तनाच्या व्यासपीठावर आणून बसवावं लागतं. म्हणजे त्यांना स्वतःलाही बसता येत नाही अशी त्यांची परिस्थिती असतानाही त्यांनी एवढं सुंदर कीर्तन केलं की सर्व कार्य करता हरी बोला. बापूराव महाराज काय म्हटले त्या कीर्तनामध्ये? सर्व कार्य करता हरी बोला. मग सर्व कार्य करता हरी बोला म्हणजे काय? तर एकदम विनोदात ते बोलून गेले की आता मी पण ते बोलले म्हणून मी बोलण्याचं धाडस करते बरं का. खरं तर आपण बोलताना काही गोष्टी विचार करतो, पण गुरुवर्य बोलले, आपला अधिकार नाही आहे ते बोलण्याचा, पण तरीही बापूराव महाराज बोलले, मागे हगा आणि पुढे नाम घ्या. आणि तेच तुकाराम महाराज करत होते. तुकाराम महाराज तेच करत होते. शौचाला गेले तरी नामस्मरण करत होते. त्यांना विचारण्यात आलं की आज ही जागा नामस्मरण करण्याची आहे का? तुकाराम महाराज म्हटले, कुठली कुठं देव नाही, जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे तो भगवंत भरून उरलेला आहे. मग त्याचं नाव न घेण्याइतपत जागा कुठलीच अपवित्र नाही. सगळीकडे तो आहे म्हटल्यावर सगळीकडे पवित्रच आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे देव आहे ना. मग सगळीकडे देव आहे तर मग बघा, आता ती तसं पाहायला गेलं ना तर आपण शौचाच्या ठिकाणी आपण काय म्हणतो, सगळ्यात घाण वस्तू, बरोबर ना. सगळ्यात ती कशी आहे? सगळ्यात ती घाण वस्तू आहे. पण ती सगळ्यात घाण वस्तू जरी असली तरी ती घाण कशामुळे झाली, कोणामुळे झाली, हा सुद्धा खोलवर विचार आपण केला पाहिजे ना. ती वस्तू घाण होती का आधी? गुलाबजाम दिसताना घाण दिसतात का? जिलेबी दिसताना घाण दिसते का? कुठलाही पदार्थ उत्तम असलेला तो आपण ताजा गरम स्वयंपाक करतो, दिसताना घाण दिसतो का? मग तो जेव्हा त्याला आपला स्पर्श होतो, जेव्हा तो आतमध्ये आपण सेवन करतो, आपल्यामध्ये आल्यानंतर तो घाण झाला ना. म्हणजे आपण किती घाण आहे ते बघा. पाहावे आपण असे आपण तया नावात्मज्ञान. म्हणजे खरं तर आपल्या अंतरी आपण आपली ओळख घेता आली पाहिजे. म्हणून काय सांगितलंय, वर्म दावी मज याचसाठी कैसी करू भक्ती, कैसी भक्ती करू सांग तुझी देवा, कैसी भक्ती करू सांग तुझी देवा, कोण्या भाव देवा आतुडसी. कशी भक्ती करू म्हणजे भगवंता तू मला भेटशील. केवढी ही अंतरीची तळमळ आहे बघा, की भगवंता कशी मी तुझी भक्ती करू म्हणजे तू मला भेटशील. आता काय केलं पाहिजे हो? भगवंताला काय लागतं? अंतरीचा शुद्ध भावना. देव भावाचा भुकेला, भावार्थ देखून भुलला. मग तो भुलतोय कशामध्ये? तर भावार्थ देखून भुलतोय की नाही. कैसी करू भक्ती सांग मज. तर जनाबाईंनी कशी भक्ती केली हो? दळिता कांडिता तुझं गाईन मी अनंता, बरोबर ना. दळताना कांडताना, बरोबर ना. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जीवशिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेटे ग, लावणी पाची बोठे तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दीर तो तिसरा, ओव्या गाऊ भरतारा तू ये रे बा विठ्ठला. बघा, जणीने जाते गाईले कीर्ती ते राहील, थोडासा लाभ होईल तू ये रे बा विठ्ठला. हो बघा, त्या पांडुरंगाला सुद्धा तो ज्यावेळेस जळायला यायचं ना जनाबाईंसमोर बरोबर, त्यावेळेला जनाबाई म्हणतील तसंच ते पण म्हणायचे, पांडुरंग पण तसंच म्हणायचे, ए रे बा विठ्ठला. तर स्वतःच विठ्ठल आहे तरी पण पांडुरंग म्हणायचे ए रे बा विठ्ठला. जनाबाईच्या मागे गाणं म्हणत होते, ते स्वतःच हे विसरून गेले होते. मी कोण आहे हे देवसुद्धा विसरला होता जनाबाई बरोबर. मग एवढी जनाबाईची भक्ती, बघा जनाबाईची भक्ती किती श्रेष्ठ हो. की ज्या वेळेला आपण तेवढ्या खोलवर जायचं नाही, पण पूर्ण आपल्याला चरित्र पाहायचं म्हटलं तर आपल्या इकडचे अभंग राहतील. पण ज्या वेळेला भक्तावर संकट आलं त्या वेळेला तो कसा धावून आलाय की नाही. प्रत्येक वेळेला जनाबाईंना सुळावर द्यायला नेलं, त्यावेळेला त्या सुळाचं पाणी कोणी केलं? भगवंतांनीच केलं ना. द्रौपदीसाठी आला ना धावून, त्या गजेंद्रासाठी त्याच्यासाठी पण धावून आला.
मग धावून येण्यासाठी तेवढी माझी आर्त भक्ती पाहिजे, तेवढ्या व्याकुळतेने. कैसी करू भक्ती सांग मज, काय सांगितलंय, कैसी करू भक्ती सांग मज. मग कशी भक्ती करायची, तर तेवढ्या आर्त भावनेने, तेवढ्या व्याकुळतेने मला भक्ती करता आली पाहिजे. तेवढं भगवंतासाठी मला काय झालं पाहिजे. बघा ते बाळ आईसाठी किती व्याकुळ होतं. त्याला आई दिसली नाही की जोपर्यंत आई दिसत नाही तोपर्यंत त्या बाळाची अवस्था कशी असते हो, किती व्याकुळ असतं ते. मग तसं आपलं हित आपली आई करणार आहे, पण त्या बघा लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. ती आई कशी करत असती, तिला लाभाची आवश्यकता नाही, तिला काही मिळण्याची आशा नाही, तरी पण ती पोटी भार आहे त्याचे सर्वस्व हीच आहे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. मग ती काहीच आपला भाव ठेवत नाही लेकरावर. असं निरापेक्ष प्रेम फक्त कोणाचं असतं, आईचं असतं. मग संतसुद्धा आईसारखं प्रेम आपल्यावर करत असतात. म्हणून आपण काय करायला पाहिजे, इथं कसं काय सांगितलं माहिती आहे का, कैसे करू ध्यान कैसा पाहू तुझ वर्मदावी मज याचं कासी याचं साठी नाही बरं का. म्हणून मी पुन्हा मला जरा काहीतरी सुटलंय असं वाटलं, आपल्या सांगण्यातनं काहीतरी सुटतंय असं वाटलं, म्हणून मी पुन्हा घेतलं याचं कासी याचं साठी नाही. कैसे करू ध्यान कैसा पाहू तुझं वर्मदावी मज याचं कासी. म्हणजे आता मी तुझ्या काशीला लागलोय. आपल्या आत्ताच आईचा अभंग झाला की लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. मग तसं आपल्याला माऊली म्हणतात तसं पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासे तोचेची या पदराड परी ते अभेरून गोचिड अशुद्ध काय न घे. मग आपल्याला ते दूध जे आहे ना ते कासेला असतं गाईच्या, मग त्या गाईच्या कासेला मला लागलं पाहिजे याच कासी. म्हणजे आता मी आई तुझ्या कासेशी लागलेलो आहे, तर मला तुझं पवित्र आहे अमृतच मला पाज. आपल्याला भरपूर आजच एक्झाम झाली, पैठणची आमची एक्झाम चालू आहे, दुसरं वर्ष आहे, आजच झाली. त्याच्यामध्ये पण एक प्रश्न आला होता. तर तो प्रश्न असा होता की आता तर तसंच्या तशी ओवी लक्षात येणार नाही, पण मृगजळ दिसल्यानंतर त्या मृगजळाच्या समजा आपल्या तोंडामध्ये अमृताचा घोट आहे. त्याच्यामध्ये प्रश्न असा होता की ती तशीच्या तशी ओवी मी लक्षात घेऊन पुढे कधीतरी सांगेल. पण आपल्या तोंडामध्ये अमृताचा घोट आहे आणि तो फक्त आता घशातनं खाली गिळायचा आहे. अमृताचा घोट तोंडामधला घशातनं खाली गिळायचा आहे मला. पण त्याच वेळेला मला समोर जर का मृगजळ दिसलं तर मी तो घोट बाहेर थुंकून त्या मृगजळाच्या मागे पळावं का तो घोट गिळावा, सांगा बरं, कोण सांगेल. म्हणजे हा प्रश्न आज होता परीक्षेला मला. म्हणून घोट गिळावा. हां, मग तो अमृताचा तोंडामध्ये असलेला घोट मी गिळावा का त्या मृगजळाच्या मागे पळावं. तर तो घोट मी गिळला पाहिजे. ते मृगजळ मला नको आहे, ते भासमान आहे. मग त्याच्या मागे कितीही पडलं, कितीही दूरवर पडलं तरी अवस्था काय होणार आहे, ते मला माझ्या हाती ते कधीच लागणार नाही. पण आत्ता जे माझ्या हाती आहे, मग त्याच्यासाठी काय, म्हणजे ती ओवी होती वरती की आत्ता आपल्या समोर मृगजळ आहे आणि आपल्या तोंडामध्ये अमृताचा घोट आहे. मग तो घोट गिळावा का त्या मृगजळाच्या मागे पळावं, याच्यासाठी समर्पक खाली म्हणी दिलेल्या आहेत. तर त्या म्हणीपैकी तुम्ही एक योग्य ती म्हण निवडा, असा तो प्रश्न होता. म्हणजे ती म्हण निवडायची होती. मग आता त्या म्हणीमध्ये जी निवडली तेवढीच म्हण सांगते मी. बाकीच्या म्हणी काय ज्या निवडल्या नाही त्या काय मी पाठ केल्या नाही. त्यामुळे निवडलेली म्हण सांगते की हातचं सोडून पळत्याच्या मागे धावणे. आणि ते ॲन्सर ते उत्तर माझं करेक्ट आलं. हातचं सोडून पळत्याच्या मागे धावणे म्हणजे तोंडात माझ्या अमृताचा घोट आहे, तो गिळायचा सोडून तो बाहेर थुंकून देऊन मी त्या मृगजळाच्या मागे जाणं म्हणजे हातचं सोडून पळत्याच्या मागे धावणं. तसं इथे आपल्याला या दृश्य विश्वामध्ये असं बरंचसं मृगजळ दिसणार आहे आणि खूप कोण आपल्याला फसवायला येणार आहेत. हे विषय विकार काही साधे नाही हो. काम आहे, क्रोध आहे, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, कामना, भावना, ईशना, वासना, असूया, कल्पना भरपूर आहे. आणि या कल्पनेचं तर मागे आपल्याला
अविनाश महाराजांच्या प्रवचनामध्ये पण आपण श्रवण केलं दासबोधामध्ये, की कल्पनेची अवस्था काय आहे? कल्पना जन्माचे मूळ, कल्पना भक्तीचे फळ, कल्पना हीच केवळ मोक्षदाती. म्हणजे कल्पना हे जन्माचं मूळ आहे आणि कल्पना ही भक्तीचं फळ आहे आणि कल्पनाच केवळ मोक्ष देणारी आहे. म्हणजे याचा अर्थ काय की तू कल्पनाच कोणाची कर, तर कल्पनाच त्या भगवंताची केली पाहिजे. मना वासना वासुदेवी वसोदे, मना कामना कामसंगी नसोदे, मना कल्पना वाहुगी ते न कीजे, मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे. म्हणजे वस्ती कुठं करायची, कल्पना कशाची करायची, वासनेला कुठं लावायचे, कामनेला कुठं लावायचे, भावनेला कुठं लावायचे. म्हणजे आपले जे विषय विकार आहेत ना, यांना कुठलं वळण द्यायचं आहे. तर हे या ग्रंथामध्ये प्रत्येक संत आपल्याला सांगत असतात की आपण आपले विषय विकार जे आहेत तर ते कुठे वळवले पाहिजेत किंवा भक्ती कशी करायची. आता इथं अभंगच तो आहे, कैसे करू ध्यान कैसा पाहू तुझं, वर्म दावी मज याच काशी, याच साठी नव्हे बरं का, याच काशी. म्हणजे आता मी तुझ्या कासेला लागलोय भगवंता, आता तुम्हाला काय कर याचं वर्म सांग. मग पुढे काय सांगितलंय, कैसी भक्ती करू कैसी भक्ती करू सांग तुझी देवा, सांग तुझी सेवा, सॉरी, कैसी भक्ती करू सांग तुझी सेवा, कोण्या भाव देवा आतुडसी. कैसी भक्ती करू सांग तुझी सेवा. मग भगवंता तुझी सेवा मी कशी करू. आता सेवा जर का मनात भाव असेल ना तर कुठल्याच गोष्टीचा त्रास होत नाही. सेवा भाव मनामध्ये पाहिजे. आपल्याला कितीही त्रास झाला तरी ही आपली सेवा आहे असं समजून करत राहिलं की त्याचा त्रास होत नाही. म्हणजे मी माझा 2 वर्षाचा अनुभव सांगते. अगदी आता ज्या आपल्याला वारीला सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे हे आहे, कोण मेसेज करत असेल तर करू नका बरं का, कारण ते मेसेज वाचायला मला आता मध्ये डिस्टर्ब होत आहे. कोणी शैलजाताई वगैरे कोणी मेसेज करू नका. काही अडचण असेल तर मला सांगा, मी थांबते, आपण बोलू, पण मेसेज करू नका. काय अडचण आहे का, बोला बरं, काय अडचण आहे का. मेसेज वाचता येणार नाहीत बोलता बोलता. नाही नाही, काय अडचण आहे का तुम्हाला शैलजाताई. तुमचा आवाज बंद आहे काय. हां, नाही, तुम्हाला काय अडचण आहे का तेवढं सांगा नाही म्हटलं. नाही नाही नाही, मेसेज काय होता ते सांगा मला. काय नाही, हे दिलं होतं ते. आता तुम्ही उदाहरण सांगत होतात ना. हां, मग तसं करू नका, कारण लिंक तुटते मग, की काय मेसेज वाचायला आपल्याला तेवढा वेळ नाही. ठीक आहे, नंतर बोलू. रामकृष्ण. तर काय सांगितलंय की कैसी भक्ती करू सांग तुझी सेवा, कोण्या भाव देवा आतुडसी. कशी भक्ती करू भगवंता, मी तुझी कशी भक्ती करू किंवा कशी सेवा करू. आता लिंक तुटली बघा आपली थोडी, पुन्हा आपण तिथे जाऊ की वारीमध्ये आपल्याला खूप छान छान ठिकाणं मिळालेली आहेत. म्हणजे आपल्याला कुठेही तंबू वगैरे काढायची गरज पडत नाही, रावट्या बांधायची कुठं गरज पडत नाही. मग अशा चांगले मोठे मोठे हॉल वगैरे किंवा कार्यालय वगैरे अशा जागा आपल्या आहेत. मग आता तिथे टॉयलेट असे कमोड बिमोडचे आहेत. आता खेडेगावच्या बऱ्याचशा लोकांना, काही लोकांना ते वापरायचं माहीत नसतंय. मग ते आता मगाशी जसं बापूराव महाराजांचं उदाहरण दिलं तसं स्पष्ट बोलायला काही हरकत नाही की ते फक्त तिथे विधी करून उठून निघून जायचे, पण त्यांना ते पाणी कसं सोडायचं हेच माहीत नाही ना. कमोड आहेत, खेडेगावची लोक आहेत. आता त्यांचाही त्याच्यात दोष नाही हो, त्यांना माहीत नाही फ्लश कसं करायचं. मग मी असं म्हणून चालेल का की बाबा मी दिंडी चालक आहे किंवा मी अमुक आहे, मी कशी जाऊ टॉयलेट चेक करायला. गेले 2 वर्ष शैलजाताईंना माहिती आहे, प्रत्येक ठिकाणी सगळे गेल्यानंतर टॉयलेट बाथरूम चेक करून, नसतील तर बादल्यांनी धुवून सगळं स्वच्छ करून मग पुढे चालायचं. कारण ही पण आपली सेवाच आहे. ही पण आपली काय आहे, वारीमध्ये कोणतंही काम जरी आपल्या वाट्याला आलं तरी ती आपली काय आहे, सेवा आहे. कोणी जर का चपात्या केल्या, कोणी भांडी घासली, कोणी वाढायला मदत केली, कोणी काय भाजी चिरायला मदत केली, कोणी काय मिरच्या कापायला मदत केली, काही असू दे, अगदी छोट्यातली छोटी असेल तरी पण ती काय आहे, आपली सेवाच आहे ना. मग प्रत्येक वेळेला सेवा म्हणून बघितलं तर त्याचा आपल्याला काय होत नाही, त्रास होत नाही. मग अशी भगवंताची सेवासुद्धा कशी करायची. कैसी भक्ती करू सांग तुझी सेवा, कोण्या भाव देवा आतुडसी. मग कुठल्या भावाने भगवंता तू माझा होशील.
काय केल्याने तू माझा होशील? बरोबर ना? काय प्रश्न आहे म्हणजे हे तुकाराम महाराज भगवंताला विचारतायत की मी काय करू भगवंता, तू माझा कसा होशील? कोण्या भाव देवा आतुडसी, कुठल्या भावाने तू माझा होशील? आता परवाच एक छान असं उदाहरण कानावर पडलं की मगाशी पण महाराजांनी सांगितलं, फुलांचं उदाहरण सांगितलं की ज्या वेळेला माळी त्या बागेतनं फुलं घेऊन येत असतो टोपलीमध्ये, ती फुलाची टोपली अगदी माळ्याच्या त्या मळ्यामधून, त्या बागेमधून भगवंताच्या मंदिरापर्यंत ती टोपली येते, फुलाची येते ना. पण ती मंदिरापर्यंत टोपली आली जरी, तरी पण काही फुलं पायरीवर असतात, काही फुलं कुठे ते पुढे थोडं आल्यानंतर कासव असतं तिथे असतात, काही फुलं चरणापाशी असतात, काही फुलं भगवंताच्या मूर्तीच्या गळ्यामध्ये असतात. मग आता हा फरक का? सगळे तर तिथं मंदिरापर्यंत गेलेत, सगळे तर त्या टोपलीमध्ये मंदिरापर्यंत गेलेत, मग पायरीवरच्यांनी काय दोष, त्यांचा काय दोष? ते का बरं नाही भगवंताच्या गळ्यामध्ये गेले? का बरं नाही गेले? कोण सांगेल मला याचं उत्तर? मी सांगतो. सांगा बरं. भगवंताच्या गळ्यात जी फुलं गेली त्यांनी टोचून घेतलंय. बघा पायऱ्या सण केल्यामुळे ती भगवंताच्या गळ्यात गेली आणि पायरीवल्या चरणावल्या फुलांना एवढा त्रास नाही झाला, त्यामुळे ती खालीच राहील. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बघा दादांनी केवढं सुंदर उत्तर दिलं की ज्या वेळेला त्या पायरीवरच्या फुलांनी विचारलं की आम्ही इथं पायरीवर का राहिलो आणि तुम्ही का भगवंताच्या गळ्यामध्ये का गेलात, तेव्हा त्या फुलांनी उत्तर दिलं की आम्ही प्रत्येकाने आम्ही काय केली, सुई टोचून घेतली. तेव्हा सुई टोचून घेतली तेव्हा आम्ही कुठे? भगवंताच्या गळ्यामध्ये आहे. मग तसं आपल्याला सुद्धा टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येतं का हो? म्हण आहे की नाही ती टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही ना. ते देवाची मूर्ती घडण्यासाठी किती ठिकाणी फोडावं लागतं आणि किती दिवस तो मूर्तिकार मूर्ती घडवत असतो. म्हणजे त्या दगडाला किती ठिकाणी ठोकून घ्यायला लागतं. त्याची जी धपली बाहेर पडते, टाकीने खपली काढली, त्या दगडाची जी खपली बाहेर पडते, टाकीने खपली काढली, ती पुन्हा नाही जडली. ती परत जर का एकदा त्या दगडाची खपली काढून बाजूला झाल्यानंतर ती पुन्हा जेव्हा आपण घेऊन परत दगडाला लावा बरं, ती लागेल का दादा? नाही ना. ती दगडाची एकदा खपली काढली तर ती परत दगडाला लागेल का? नाही लागणार. नाही लागणार. कारण ती किती चिटकवली तरी पण ती राहणार नाही ना. टाकीने खपली काढली, ती पुन्हा नाही जडली. मनुष्याची कुबुद्धी किती झाडली तरी ती पुन्हा लागे. माणसाची बुद्धी कितीही झाडली तरी ती पुन्हा 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 तेच अवगुण मनुष्य देह करत असतो ना. मग बघा, आपल्याला पाषाणापेक्षा उन्हा म्हटलंय. देवत्व फक्त पाषाणाला का? देव पण फक्त त्या दगडाला का हो? कारण आपण त्या पाषाणापेक्षा कसं आहे, तर आपण पाषाणापेक्षा उन्हा आहे. म्हणून काय सांगितलंय? कैसी करू भक्ती सांग तुझी देवा, सांग तुझी सेवा. कैसी करू भक्ती सांग तुझी सेवा, कोण्या भाव देवा आतुडसी, कुठल्या भावाने भगवंता तू माझा होशील? कशी मी तुझी भक्ती करू आणि कशी तुझी सेवा करू? कैसी कीर्ती वर्णू कैसा लक्ष आणू, कैसी कीर्ती वर्णू कैसी कीर्ती वाणू कैसा लक्ष आणू. कशी तुझी कीर्ती वाणू, कसं गाऊ तुझं गीत मी कसं गाऊ भगवंता, तुझी भक्ती कशी करू, तुझा अभंग कसा गाऊ मला सांग. कैसा लक्ष आणू सांग, जाणू हा कवणू कैसा तुझं. कसं जाणू मी तुला भगवंता, जाणू हा कवणू कैसा तुझं. कैसा गाऊ गीती कैसा ध्याऊ चित्ती. मग गीतामध्ये तुला कसा गाऊ आणि चित्तामध्ये तुला कसा ध्याऊ. ध्यान पण चित्तामध्ये भगवंताचंच पाहिजे. आपल्या गीतामध्ये पण तो भगवंतच पाहिजे. आणि बघा, म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय सांगितलंय, भावामध्ये तो पाहिजे, सेवेमध्ये तो पाहिजे,
त्याच्याच कासेला लागलं पाहिजे. म्हणजे ह्या अभंगामध्ये काय काय दिलं आहे बघा. ध्यान कसं करावं, म्हणजे ध्यानामध्ये भगवंतच आणला पाहिजे. कासेशी त्याच्याच लागलं पाहिजे, याच कासी भक्ती त्या भगवंताचीच केली पाहिजे, सेवा त्याचीच केली पाहिजे. कोण्या भाव देवा आतुडसे, माता भावसुद्धा भगवंताच्या चरणी पाहिजे. देव भावाचा भुकेला आहे आणि भावार्थ देखून भुलला, मणी नाही भावानी देवा मला पावेल का तो. देव आशाने पावायचा नाही आणि देव कुठला. हां, मावशी म्हणल्या बाजारचा भाजीपाला नाही ना, बरोबर ना. कैसा गाऊ गीती, कैसा ध्याऊ चित्ती. मग चित्तामध्ये पण ध्यान कसं त्या भगवंताचंच व्हायला पाहिजे. बघा, ज्या ज्या वेळेला वेळ असतो ना आपल्याला, म्हणजे सकाळी उठल्यापासून ज्या ज्या वेळेला एकांत मिळतो. नवे परतुकर महाराजांनी एवढं सुंदर सांगितलं की ज्या ज्या वेळेला एकांत मिळतो म्हणण्यापेक्षा एकांत तुम्हाला मिळवायचा असेल तर आपण उगीच पडून राहावं. म्हणजे कसं माहिती आहे का, की एखादा झोपलेला मनुष्य जागं करणं सोपं असतं, पण झोपलेल्याचं सोंग घेतलेला मनुष्याला जागं करता येतं का आपल्याला? नाही येत. झोपलेल्याला उठू शकतो आपण, पण सोंग घेतलेल्याला जागू करू शकतो का? नाही. मग तसं महाराज म्हणले परवा की उगीच झोपेचं सोंग घ्यायचं आणि गुरमटून आतमध्ये चिंतन करायचं भगवंताचं. म्हणजे एकांत प्रत्येक ठिकाणी आपल्याला एकांत साधता आला पाहिजे की भगवंता एकांतामध्ये कसं मी तुझं चिंतन करेल. कैसी स्थिती मती दावी मज, कैसी स्थिती मती दावी मज. मग कशी कोणत्या स्थितीमध्ये भगवंता राहिलं तर तुझी प्राप्ती होईल. तुका म्हणे जैसे दास केले देवा, तुका म्हणे जैसे दास केले देवा, तैसे हे अनुभवा आणि मज. काय सांगितलंय बघा, तुका म्हणे जैसे दास केले देवा, भगवंता तुझे जसे बाकीचे भक्त आहेत तसा मलाही अनुभव तुझा येऊ दे. आपल्याला का बरं वाटत नाही की श्रीरामाने समर्थांना दर्शन दिलं, मग पांडुरंगाने तुकाराम महाराजांना दर्शन दिलं, किंवा पांडुरंगाने तुकाराम महाराजांच्या पत्नीला दर्शन दिलं, तिच्या पायातला काटा काढायला गेला. पांडुरंगाने नाथ महाराजांना दर्शन दिलं गाढवाच्या रूपामध्ये, पांडुरंगाने कुत्र्याच्या रूपामध्ये नामदेवरायांना दर्शन दिलं, पांडुरंगाने सगळ्या भक्तांना दर्शन दिलं. जनाबाई बरोबर तर आत्ताच सांगितलं दळायलाच येत होता पांडुरंग. मग असं पांडुरंगाने जर का सगळ्या भक्तांना आपलंसं केलंय, मग मला का बरं करणार नाही तो, मला का दर्शन देणार नाही? पण मला त्याला पाहता आलं पाहिजे ना, मला त्या भगवंताला पाहता आलं पाहिजे. आणि त्याला पाहण्यासाठी किंवा त्याची ओळख घेण्यासाठी काय माझी वृत्ती कशी झाली पाहिजे? मी माझा न राहता मी त्या देवाचा झालं पाहिजे. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा. देव माझा माझा माझा, देव कोणाचा? माझा, आणि मी देवाचा. मग देव माझा आणि मी देवाचा ही जर का माझी सत्यवाचा जर का अशी असेल तर तो का बरं मला दर्शन देणार नाही? बरं, देवाने दर्शन दिलेलं जर का वरवर पाहिलं असतं तर नामदेवरायांना कळलं असतं का? नामदेवरायांनी जर का कुत्र्यामध्ये त्या भगवंताला पाहिलं नसता तर नामदेवरायांना कळलं असतं का? की नामदेवराय बोलले असते की हे नाही हे कुत्रंच आहे. पण काय बोलले? अरे पांडुरंगा थांब, भगवंता थांब, कोरडी भाकरी खाऊ नको, तूप लावून देतो. त्या गाढवामध्ये एकनाथ महाराजांनी कोणाला पाहिलं? भगवंताला पाहिलं. मग आपल्यामध्ये तो आपल्याला माणसांमध्ये दिसत नाही. खरं पाहायला गेलं ना तर कोणत्याही बघा, ज्या वेळेला महाशिवरात्र असते तेव्हा शंकराच्या मंदिरामध्ये गर्दी, जेव्हा दत्तपौर्णिमा म्हणजे दत्त जयंती असते तेव्हा दत्तात्रेयांच्या मंदिरामध्ये गर्दी, जेव्हा आषाढी एकादशी असते तेव्हा पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गर्दी, जेव्हा चतुर्थी असते तेव्हा गणपतीच्या मंदिरामध्ये गर्दी. जे इतर वेळेला ते देव नसत का हो तिथे? अहो एवढंच कशाला? गंमत सांगते मी तुम्हाला पंढरीच्या वाटेची, की वाटेने जोपर्यंत पालखीमध्ये बघा तुम्ही, जोपर्यंत पालखीमध्ये
हे आहेत, तुकाराम महाराजांच्या पादुका आहेत, तोपर्यंत एकमेकाच्या अंगावर तुटून पडत होते लोक, की खाली कोण चिरडेल की काय होईल, काय कशाचं कोणाला भान नाही. पण प्रत्येकाला ते तेव्हा पालखीच्या जवळ जाऊन पादुकाचं दर्शन घ्यायचे. पण ज्या वेळेला त्या दुपारच्या जेवणाच्या वेळेला किंवा रात्रीच्या जेवणाच्या वेळेला त्या जेव्हा पादुका बाजूला काढल्या जातात आणि रिकामी पालखी असते, त्यावेळेला पालखीच्या जवळ जाऊन लोक बघतात. आणि एक दोघी जणी म्हणल्या पण नाही, रिकामीच आहे पालखी, चला. म्हणजे रिकामी पालखी असेल तर तिथं कोण जाईल का? नाही ना. मग जोपर्यंत त्या पालखीमध्ये पादुका आहेत तोपर्यंतच त्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी लोक तिथे एकमेकाच्या अंगावर तुटून पडतात. पण पालखीमधल्या पादुका जेव्हा तुकाराम महाराजांच्या बाजूला होतील त्यावेळेला का बरं कोणी जात नाही तिथं दर्शनाला? मग तसंच तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या अंतरी भगवंत कार्याला आहे, म्हणून तुम्ही आम्ही प्रत्येकजण एकमेकांशी बोलतोय, चालतोय, किंवा सगळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळे जे काही दिनचर्या आहे ती उत्तमाची चालू आहे. पण या पालखीतला जर का तो भगवंत बाजूला झाला तर याच्याजवळ कोणी येईल का हो? नाही येणार. जवळ येतील पण ते शेवटचं पोचवण्यासाठी, ते पण 4 तासानंतर म्हणणार आता काही जास्त वेळ ठेवू नका, आता उचला. बरोबर ना? कारण त्यानंतर ठेवताच येत नाही, कारण त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी काही राहिलेलंच नाही ना. मग हे कधी महत्त्व कधी आहे? तिथं त्या पालखीमध्ये पादुका असतील त्यावेळेला त्या पालखीला महत्त्व आहे. या पालखीमध्ये ज्या वेळेला अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंत या पालखीला महत्त्व आहे. या पालखीतला तो निघून गेल्यानंतर या पालखीलाही महत्त्व नाही, उचला म्हणतात सगळं, आता काही नाही राहिलं. रडणाऱ्यांना नाही म्हणतात आता बाद झालं, तुम्ही आता किती रडणार. जे कोणी रडणारे असतात आजूबाजूला, मुली असू दे, अमुक असू दे, कोणी असू दे, किती रडणार म्हणतात, आता बस झालं. बरोबर ना? म्हणजे काय की भगवंत कार्याला आहे तोपर्यंत आतमध्ये महत्त्व आहे. मग काय सांगितलंय की तुका म्हणे जैसे दास केले देवा तैसे हे अनुभवा आणि मज. आता आपण 322वा अभंग घेऊ. निगमाचे वन नका शोधू, निगमाचे वन नका शोधू करुषीण, निगमाचे वन नका शोधू करुषीण, याते गवळणीचे घरी बांधलेसे दावेवरी. बघा काय सांगितलंय, निगमाचे वन नका शोधू करुषीण, याते गवळणीचे घरी बांधलेसे दावेवरी, पडिले ती भ्रमे वाट न कळता वर्मे, तुका म्हणे भार माथा टाका अहंकार. हा किती छान अभंग पुढचा पण दिलाय की निगमाचे वन नका शोधू करुषीण, म्हणजे आपण भगवंताशिवाय जे जे काही करतोय ना तो सगळा शीण आहे हो. मना राघवेविन आशा नको रे, त्या भगवंताशिवाय नसे राम ते धाम सोडून द्यावे म्हणून सांगितलंय. जिथं रामच नाही तिथं थांबूच नका, त्या राघवाविना दुसरी कशाची आशाच करू नका. निगमाचे वन नका शोधू करुषीण, याते गवळणीचे घरी बांधलेसे दावेवरी. त्या भगवंताला बघा, आपण त्या भगवंताला कुठे कुठे शोधतोय, कुठे शोधीशी रामेश्वरी आणि कुठे शोधीशी काशी. त्या भगवंताला आपण कुठे कुठे शोधतोय आणि त्याच भगवंताला त्या गवळणीच्या घरी दाव्याला बांधले. काय सुंदर अभंगामध्ये वर्णन केलंय. याते गवळणीचे घरी बांधिलेसे दावेवरी. बरोबर ना? मग त्या गवळणीच्या घरी तो बांधून घेत होता स्वतःला, याचा अर्थ त्या गवळणींचं त्याच्यावर किती प्रेम असेल बघा, किती गवळणींचं प्रेम हो त्याच्यावर. आलिये धावती धावती भेट होईल म्हणून, किती धावत धावत येत होत्या ती त्या गवळणी भेट होईल म्हणून. आलिये धावती धावती भेट होईल म्हणून, तवती टळली वेळ रे माझा उरला शीण, तवती टळली वेळ रे माझा उरला शीण, आता काय करू सांगा ओ मज भेटेल कैसा,
हरविन प्राण फुटे रे, बहु लागली आशा, आता तो मज भेटेल कैसा. आता काय करू बाई, म्हणजे अशी परिस्थिती झाली की आता मी काय करू, तो भगवंत मला कसा भेटेल, आता काय करू सांगा, तो मज भेटेल कैसा. मग अशी त्या गवळणींचे त्या भगवंतासाठी त्या एवढ्या आतुर झालेल्या आहेत त्या गवळणी, की आता मी काय करू, म्हणजे माझा भगवंत मला भेटेल. आणि त्यांच्या प्रेमापोटी तो बांधून घेत होता हो. आणि आपल्याला सगळं भगवंताचं सगळं चरित्र आपल्याला माहिती आहे की श्रीकृष्णाला एका गवळणीने बांधलं, मग बांधल्यानंतर अवस्था ती काय झाली, सगळं ते खोड्या बिड्या सगळं आपल्याला काल्याच्या कीर्तनामध्ये ऐकायला मिळतात. आपण तिकडे गेल्यानंतर काय होईल की आपल्या इकडं अभंग राहील. तसं पाहायला गेलं तर 2-4 अभंग व्हायला पाहिजे होते, पण आताशे आपण दुसऱ्या अभंगावरच आहोत. तर या ते गवळणीचे घरी बांधलेसे दावेवरी. याला गवळणीच्या घरी कशाला बांधलंय, दाव्याला बांधलंय. पडिले ती भ्रमे, वाट न कळता वर्मे. मग असा तुम्हा आम्हाला भ्रम होता कामा नये. आपल्याला बघा, पडिले ते भ्रमे, वाट न कळता वर्मे. मग कुठल्या वाटेने जायचं हे जर का वर्मच कळलं नाही तर आपण भ्रांतीत पडू, तर आपल्याला भ्रम होईल ना. मग हा भ्रम काढण्यासाठी बघा आता वाट कोणती दाखवली, वाट दावून गेले आधी दयानिधी ते संत ते. मग आता वाट कोणत्या वाटेवर आपल्याला चालायचंय. मग आयुष्य किती आहे हो तुमचं आमचं, आयुष्य फक्त 2 दिवसाचं आहे, जन्माचा आणि मरणाचा. मधला जो काळ आहे ना, तो काळ आपल्याला काय करायचं ते मधल्या काळाचं हे आपल्याला समजलं पाहिजे ना. मग आता हा जो खरं तर आपण नेहमी बापूराव महाराजांकडनं किंवा इतर जे जालन्याचे तिकडची जे कोण प्रवचनकार कीर्तनकार मंडळी आहेत, तर त्यांच्याकडून आपण नेहमीच अद्वैत प्रवचन ऐकत असतो की हा देह नसून फक्त ते देह नाशिवंतच आहे, हा आपल्याला दिसतोय तरी पण तो नाही. खरं हेच वर्म आपल्याला प्रत्येक संतांनी सांगितलंय. प्रत्येक संतांनी काय सांगितलं, हेच वर्म सांगितलंय की जे प्रगट आहे ना, जे दिसतंय ना, प्रगट ते जाणावे आसार आणि गुप्त ते जाणावे सार. पण हा विचार कुठं कळेल, गुरुमुखे हा विचार उपजू लागे. मग सद्गुरूंच्या मुखातनं आपल्याला कळेल की प्रगट ते कसं आहे, आसार आहे, आणि गुप्त कसं आहे, सार आहे. प्रगट नाशणार आहे, बरोबर ना. मी आज आहे, मी 100 वर्षानंतर असणार नाही, बरोबर ना. मी 100 वर्षापूर्वी नव्हते, माझं हे घर 100 वर्षापूर्वी नव्हतं, हे 100 वर्षानंतर राहणार नाही. मग जे प्रगट आहे ते आसार आहे. शाश्वत काय आहे, आपण म्हणतो कोटीचा फ्लॅट घेतला, 4 कोटीचा बंगला बांधला, पण त्याच्यामध्ये शाश्वतता किती आहे, ते शाश्वत किती आहे, सगळं नाशवंत आहे. आणि आपण त्या नाशवंताच्या मागे लागलोय. आपल्याला माहीत नाही आपलं पुढं आयुष्य किती आहे, पुढच्या क्षणाला काय होणार आहे आपल्याला ते पण माहीत नाही. आत्ता मी बोलते, पुढच्या क्षणाला काय होणार आहे मला ते माहीत नाही. आणि तरी आपण काय म्हणतो की पुढे 10 वर्षांनी मी असं करेल, मी 25 वर्षांनी, तर 25 सेकंदाला काय होणार हे आपल्याला माहीत नाही. एका सेकंदाला निमिष भरता न भरता जाणे लागे. सरता संचिताचा शेष, एकदा संचित संपलं, सरता संचिताचा शेष नाही, क्षणाचा अवकाश, भरता न भरता निमिष जाणे लागे. म्हणून काय सांगितलंय की आपल्याला माहीत नाही कोण समय येईल कैसा, नाही देहाचा भरवसा, जैसे पक्षी दाही दिशा उडून जाते. मग आपल्याला माहीत नाही की आपलं आयुष्य किती आहे. मग आहे तेवढ्या आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर तुम्हा आम्हाला प्रत्येकाला आपल्या जन्माचं सार्थक करायचं आहे. आणि ते जन्माचं सार्थक कुठे होईल, तर अखंड मला सद्गुरू रूपाने हे सगळे ग्रंथ मला मिळालेले आहेत. ज्ञानेश्वरी ग्रंथ प्रत्यक्ष माऊलीच तिथे आहेत. दासबोधामध्ये प्रत्यक्ष समर्थच तिथे आहेत. समर्थांनी दासबोधामध्ये सुरुवातीला लिहिलं पण आहे बघा, माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतकरणी, परिमी आहे जगजीवनी निरंतर, नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, तेने सायुज्याची वाट गवसेल की, आत्मा रामदास बोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असताना करावा खेद भक्तजनी.
नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट. काय सांगितलंय? त्याने सायुज्याची वाट गवसेल की, म्हणजे सायुज मुक्ती आणि मोक्षप्राप्ती जर का प्राप्त करून घ्यायची असेल तर अखंड आपल्याला हे संतांचे ग्रंथ आहेत, तर हे अखंड आपल्याला वाचले पाहिजेत. नुसते आपण हा ग्रंथ माझ्याकडे नाही आणायचा, तो ग्रंथ माझ्याकडे नाही आणायचा, पण त्याचं वाचन आपल्याकडनं कितपत होतं आहे. मग आपल्याला 8 तास पाहिजे की घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो. घडीने घडी आपण कुठे चाललोय, घडीने घडी आपण कुठे चाललोय, तर मृत्यूच्या दाराकडे चाललोय. प्रत्येक वेळेला तो आ वासून बसलेला आहे. हां, तो कसा वासून बसलाय? कधी आपल्यावर झडप पडेल आपल्याला माहीत नाही. कुठला क्षण आपल्या आयुष्यामध्ये शेवटचा असेल आपल्याला माहीत नाही. म्हणून समय टळून गेला तो मागता येणार नाही. मग जो समय आपल्या आयुष्यातनं निघून गेला तो आपल्याला परत आता कालचा दिवस परत येणार नाही, पण उद्याचा दिवस येईल. आजचा दिवस संपला, आजचा दिवस उद्या परत येणार नाही. म्हणजे झालेलं आपल्याला परत मिळवता येत नाही, गेलेले क्षण आपल्याला परत मिळवता येत नाही. मग प्रत्येक क्षणाचं मला सार्थक करता आलं पाहिजे. आणि ते सार्थक कसं होईल? तर काय सांगितलं इथे? निगमाचे वन नका शोधू करू शिण. आडराणामध्ये शिरण्याची आवश्यकता नाही, तिथं शिण करून घ्यायची आवश्यकता नाही. तर ही जर का संसाररूपी भवसागर जर का तरून जायचं असेल तर ही नामरूपी नावेत मला बसता आलं पाहिजे. आणि जो काही वासना नदी जी दाखवली, ही नदी जी दाखवली किंवा जो सागर दाखवला आहे तो वासनेचा आहे. वासना नदी महापुरी प्राणी बुडताच क्लांती करी, तेथे उडी घालून तारी तो सद्गुरू जाणावा. मग सद्गुरू कोणाला म्हणायचं? तर आम्ही वासनेच्या नदीमध्ये बुडत आहे, तर तिथे आपल्याला जो येऊन तारेल ना त्याला सद्गुरू म्हणावं. मग आपल्याला तारणारा कोण आहे हे आपल्याला पहिलं पाहता आलं पाहिजे. म्हणून सांगितलंय पुढे, तुका म्हणे भार माथा टाका अहंकार. मग तुकाराम महाराज म्हणतात शेवटी या अभंगामध्ये की एवढा आपण डोक्यावर भार घेतलाय ना, ओझं घेतलंय ना, ते ओझंच कशाचं आहे? तर मीपणाचं आहे, अहंकाराचं आहे, गर्वाचं आहे, ताट्याचं आहे. मग हा गर्व, अहंकार, ताठा, मीपणा हा कशासाठी हो? कशासाठी? आणि हा गर्व, अहंकार, ताठा जर का तुमच्या आमच्या सायुज्य मुक्तीसाठी आम्हाला नेणार असेल तर तुम्ही करा ना, काही हरकत नाही. पण तो आपल्या जर का भगवंताच्या तुमच्या आमच्यामध्ये जर का त्याचा आडसर असेल तर आपल्याला तो गर्व, अहंकार, ताठा आपल्याला काय केलं पाहिजे? टाकला पाहिजे. आणि तो कसा टाकायचा आहे? तर तो एकदा टाकला ना तर त्या दगडासारखी खपली पडली, ती परत चिटकून घ्यायची अंगाला नाही ना. नाही तर ती परत चिटकून घेतली ना तर तुमच्या आमच्या अवस्था काय होते माहिती आहे का? की देवत्व तर दूरच राहिलं, पण आपली अवस्था अशी होते की आपण जर का एखादा अवगुण टाकला म्हणू आणि तो अवगुण जर का पुन्हा आपण अंगाला लावून घेऊ ना, तर समजा आता मी म्हटलं नाही, मी आता कोणावरही इथनं पुढं रागवणार नाही. आणि जर का हे बघा, जाणून बुजून एखाद्याला रागवणं ते आपल्याला माहीत असतं की मी हे मुद्दाम रागवत आहे, पण जो राग आलाय आणि त्याच्यामध्ये भडा बोलले कोणाला, तर ते काही उपयोगाचं नाही. का नाही उपयोगाचं? कारण एकदा आपण जर का अवगुण टाकला ना तर तो परत चिटकून घेतला अंगाला तर होतंय काय? ते कुत्र्यानी केलेली उलटी जसं ते श्वान परत भक्षण करत असतं तशी अवस्था येते की आपण टाकलेले अवगुण आपण ते श्वान भक्षणा सारखं ते होतं. मग म्हणून काय सांगितलं इथे की तुका म्हणे भार, हा डोक्यावरचा भार आहे हो, ओझे. अहंकार म्हणजे डोक्यावर घेतलेला माथा टाका अहंकार. केवढा अहंकाराचा भार तुमच्या आमच्या डोक्यावर आहे. मग हा अहंकाराचा भार टाकल्याशिवाय आपल्याला भगवत प्राप्ती होणार नाही ना. मग पहिल्या अभंगात काय सांगितलंय? कोण्या भाव देवा आतुडसी. मग कुठल्या भावाने भगवंता तू माझा होशील? तर ह्या दुसऱ्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांना तुका म्हणे भार माथा टाका अहंकार, निगमाचे वन नका शोधू करू शिण, याते गवळणीचे घरी बांधिलेसे दावेवरी. बरोबर ना? ती फार सुंदर गवळण आहे बघा शैलजाताई. आता नेमकी मला आठवेना कुठली हो. अनंत ब्रह्मांड उदरी. काय सुंदर आहे बघा. म्हणजे ह्या म्हणजे या याते गवळणीचे घरी बांधिलेसे तावेवरी.
आता याच्यामध्ये काय सांगितलं, याला गवळणीच्या घरी दाव्याला बांधलंय. मग त्या अनंत ब्रह्मांड उदरी त्या गवळणीमध्ये सुद्धा अभंगपर गवळण आहे ती, म्हणजे अभंगही कोणी म्हणतं, कोणी गवळण म्हणूनही म्हणतं. मग बघा, अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बाळक नंदा घरी, त्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत आणि तो नंदाच्या घरी बाळ म्हणून आहे. हरी हा बाळक नंदा घरी, नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. पृथ्वी ज्याने तृप्त केली त्याची यशोदा भोजन घाली. ज्याने पृथ्वीला तृप्त केलं त्याला भोजन कोण घालतंय? यशोदा मैया त्याला भोजन घालते, त्या भगवंताला. बघा, आणि अजून काहीतरी कडवं आहे बघा, विश्वव्यापक कमळापती त्याची गवळणी कडिये घेती, त्याची गवळणी कडिये घेती. तो विश्वाला व्यापून असा विश्वव्यापक तो कमलापती आहे आणि गवळणी काय करतात, त्याला कडेवर घेतात. विश्वव्यापक कमलापती त्याची गवळणी कडिये घेते. मग असा तो भगवंत या सगळ्याला का बरं भुलला? तर तो आपल्या भावामुळे, बरं का, तो आपला जो काही शुद्ध भाव आहे ना, तर देव भावाचा भुकेला. म्हणून काय सांगितलंय, तुका म्हणे भार माथा टाका अहंकार. मग तुकाराम महाराज म्हणतात की आपल्याला अहंकार टाकता आला पाहिजे. अहंकार जर का घेऊन आपण बसलो तर आपल्याला भगवंताची प्राप्ती कधीच होणार नाही. म्हणून वरच्या ह्याच्यामध्ये सांगितलं की नाही, की कैसी करू भक्ती सांग मग तुझी सेवा, तुका म्हणे तेव्हा आतुडसी, तुका कोण्या भावा देवा आतुडसी. मग भगवंताला काय पाहिजे, तर तुझ्या माथ्यावरचं ओझं. आता ते खरं तर मी त्याचा आणि तो माझा झाल्यानंतर तो माझा आहे ना, मग माझं सगळं ओझं पण त्याच्याच चरणी ठेवायचं ना हो. आपलं जे काही चिंतेचं गाठोडं आहे ना, प्रत्येकाने काय करायचं माहिती आहे का, आता संसार प्रपंच आहे म्हणजे व्याप आहे, मुलं बाळं आहेत म्हणजे व्याप आहे. कोणी सुखी नाही, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे, मनात वांचिरे पूर्वसंचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले. पूर्वसंचित जे करतो ना आपण, पूर्वसंचित. आता याच्यावरनं एक दृष्टांत आठवला म्हणून घेते, की ज्या वेळेला आदल्या दिवशी राज्याभिषेक होणार रामाला, श्रीरामांना आदल्या दिवशी राज्याभिषेक होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी कळतंय की तुम्हाला आता वनवासाला जायचं आहे. म्हणजे त्याच दिवशी आईने रात्री गोंधळ घातला आणि जे काही युद्धाच्या वेळेला 2 वर राखून ठेवले होते, त्याच वेळेला दशरथ राजा बोलले की इंद्राबरोबर युद्ध झालं. त्याच वेळेला बोलले दशरथ राजा की तुला काही 2 वर मागून घ्यायचे, ते माग नाही म्हटली, वेळ आल्यावर मागेन. आणि जे राखून ठेवलेले वर होते ते त्या राज्याभिषेकाच्या वेळेला तिने बाहेर काढले आणि म्हटली, एक वराने द्या मज आदन, भरता लागी हे सिंहासन, दुजा वराने रामाला 14 वर्ष वनवास, मोडू नका वचनास. काय म्हटली, की एका वराने मला माझ्या भरताला गादी द्या आणि दुसऱ्या वराने रामाला वनवासात पाठवा आणि हे वचन तुम्ही आता मोडायचं नाही, असं तिने. आणि तिचं डोकं कुणी फिरवलं त्या कैकेयीचं, तर मंथरा. आता आपल्याला किती राग यायला पाहिजे त्या मंथरेचा, सांगा बरं तुम्ही सगळे. की त्या मंथरेमुळे 14 वर्ष रामाला वनवास झाला, मंथरेमुळे रामायण घडलं, त्या मंथरेमुळे असं झालं, त्या मंथरेमुळे तसं झालं. अरे पण ती कार्यकारण आहे, तिला त्याच कार्यासाठी पाठवलेली आहे. मंथरा म्हणजे दुसरी तिसरी कोण नसून दासी जणी आहे. बघायला गेलं तर कृतयुगामध्ये भक्त प्रल्हादाची पद्मिनी दासी म्हणजे जणी, बरं का. परत एकदा तो अभंगच आहे, तो मी ग्रुपवर पाठवते सगळ्यांसाठी, की जनाबाईंचं आणि नामदेवरायांचं प्रत्येक युगामध्ये कसं नातं आहे, तो अभंग मी पाठवते ग्रुपवर. की कृतयुगामध्ये भक्त प्रल्हादाबरोबर पद्मिनी म्हणून त्याची दासी जणी, त्रेतायुगामध्ये त्रेतायुगामध्ये मंथरा आणि हे आपला नामदेवरायांचा अवतार म्हणजे हे दाखवलेत, मंथरा आणि मला वाटतं अंगद बरोबर, हां अंगद. आणि त्रेता द्वापारमध्ये ती कुब्जा आहे ना, आणि उद्धव. आणि कलियुगामध्ये भक्त प्रल्हाद आणि आपलं कलियुगामध्ये नामदेव आणि जनाबाई, मग नामयाची जणी. म्हणून ते नामदेवरायांचं आणि जनाबाईंचं नातं हे युगानुयुगाचं आहे. त्या अभंगामध्ये पण आहे की नाही, चौयुगाचा नामा,
भक्त उभा कीर्तनी. हा चौयुगाचा भक्त आहे नामदेव महाराज. त्यामुळे प्रत्येक अभंगातलं आहे ना, आपण प्रत्येक अभंग असं खोलवर तो आपण पाहता आला पाहिजे, वाचता आला पाहिजे. त्याच्यामध्ये त्या अभंगामध्येच सगळं काही सांगितलेलं असतं चौयुगाचा. मग तिथं थोडा विचार करायचा आपण. चौयुगाचा नामा उभा कीर्तनी. मग पुढे काय सांगितलं बघा. हां, आपण कुठे होतो आता, भरकटल्यामुळे इकडं तिकडे गेलो. हां, तर श्रीरामांना ज्या वेळेला सांगितलं की आता तुम्हाला वनवासामध्ये जायचं आहे, तर आता लक्ष्मणाला राग आला. लक्ष्मणाला काय झाला, राग आला की माझ्या श्रीरामाला कोण वनवासात पाठवते मी बघतो. त्यावेळेला ज्या वेळेला बघा लक्ष्मणाची समजूत काढली श्रीरामांनी आणि पुढे भरत रामाच्या भेटीसाठी वनवासात गेले. भरत रामाच्या भेटीसाठी पुढे वनवासात गेले. वनवासात गेल्यानंतर भरताची समजूत काढली श्रीरामाने की माय कैकयी ना दोषी नव्हे दोषी तात राज्य त्याग कानन यात्रा सर्व दैव जात खेळ चालला असे माझ्या पूर्वसंचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. हा माझ्या पूर्वसंचिताचा खेळ आहे. म्हणून जगी सर्व सुखी मगाशी म्हटलं ना, असा कोण आहे विचारे मना तुची शोधून पाहे मनात वांचिरे पूर्वसंचित केले. या पूर्वसंचितामुळे आपण ह्या बोधाकडे वळलो होतो की हे पूर्वसंचित श्रीराम ज्या अर्थी भगवान श्रीराम ज्या अर्थी म्हणतायत की भरता हे माझं पूर्वसंचित आहे. इथं माय कैकयी ना दोषी नवे दोषी तात राज्य त्याग कानन यात्रा सर्व दैव जात खेळ चालला असे माझ्या पूर्वसंचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोन ओंडक्याची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ क्षणिक एक आहे बाळा मेळ माणसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. फार सुंदर आहे ते. आता ते सगळं घ्यायला आपल्याकडे तेवढा वेळ नाही, पण हे काय आहे की सगळं माझं पूर्वसंचित आहे. हे सगळं काय आहे, माझं पूर्वसंचित आहे. त्यामुळे सुखी असा संसारामध्ये कुणीच नाही. सुखी असा प्रत्येकजण बघितलं तर काही ना काही कारणाने दुःखी आहे. सगळेच दुःखी आहे. राजा दुःखी, प्रजा दुःखी, सगळे दुःखी आहे. पण सगळे दुःखी आहे तरी पण मग आपण त्याचं दुःखच करत बसायचं का? मग त्या दुःखातनं कुठेतरी आपल्याला सुख शोधायचं आहे आणि ते सुख आपल्याला संसारामध्ये कुठंही सापडणार नाही. सुख म्हणत आहे. संसारात अवस्था कशी आहे महाराज माहिती आहे का राजेंद्र महाराज? संसारात अवस्था कशी आहे, सुख म्हणता आहे दुःख ठाकून आले. सुख म्हणता म्हणता दुःख येऊन बसतंय, ते कळत पण नाही. सुख म्हणता आहे दुःख ठाकून आले भजन सकळ गेले चित्त दुच्चित्त झाले भ्रमित मन वळेना हित ते आकळेना. परम म्हणजे मन एवढं भ्रांतीमध्ये भ्रमामध्ये एवढं अडकलंय ना की सुख म्हणता म्हणता तो कधी दुःख येतं हे त्याचं त्याला कळत नाही. मग सुख कुठे आहे तर सुख समाधानामध्ये आहे. ठेविले अनंते सुख कुठे आहे तर सुख समाधानामध्ये सुखाला शोधायचं आपण नेहमी. म्हणजे मला माझ्या पुढे आज चतकोर भाकरी आहे ना, मला त्याच्यात समाधान मानलं पाहिजे. माझ्या पुढे आज काहीच नाही, एवढासा भातच माझ्या ताटात आहे, तर मला त्याच्यात समाधान मानलं पाहिजे. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे. मग त्या भगवंताला सगळं माहिती आहे. त्यांनी आपल्याला जसं ठेवलंय तसं आपल्याला राहायचंय आणि त्याचं बोलवणं येईल तेव्हा आपल्याला जायचंय. माझी वारीच्या अगोदर महाराज 2 महिने बॅग भरलेली असते वारीच्या अगोदर, वारीला जायचं म्हणून. मग आता आपल्याला वरचं बोलवणं आलं की तेव्हा सुद्धा आपली बॅग भरलेली पाहिजे की नाही प्रत्येकाची? हां, जेव्हा बोलवणं येईल तेव्हा जायला आपण तयार पाहिजे. कधीतरी जायचंच आहे. त्यामुळे काय सांगितलंय पुढे बघा. परत घेऊ आपण अभंग तोच. निगमाचे वन नका शोधू करुशीन या ते गवळीयाचे घरी बांधलेसे दावेवरी. याला गवळीयाच्या घरी दाव्यावर काय केलंय, बांधलंय. आणि पडिले ती भ्रमे वाट न कळता वर्मे तुका म्हणे भार माता टाका अहंकार. मग तुकाराम महाराज म्हणतात की भगवंताला प्राप्त करून घ्यायचा असेल तर आधी आपल्याला अहंकार टाकता आला पाहिजे. कारण अहंकार अशी गोष्ट आहे की अहंकार नखरे उडविले, तो अहंकाराचा नखरा आपल्याला एवढा उडवतो वरती. अहंकार नखरे उडविले नेऊन पाताळी बुडविले. तो वरती उडवतो, एवढा उडवतो आणि नेऊन कुठे बुडवतो? पाताळी बुडविले. तेथून या सोडविले नवेचे प्राणी. मग तिथं प्राण्याला सोडवायला कोणी येणार नाही त्या पाताळात बुडवल्यानंतर. मग रसातळाला जाण्याच्या अगोदरच आपण शान व्हावं आणि आपला अहंकार आहे ना त्याच्या चरणापाशी ठेवावा भगवंताच्या.
आता पुढचा अभंग घ्यायला आपल्याकडे वेळ नाही आहे. आता 2 मिनटं फक्त राहिलेले आहेत, तर आपण आता पसायदान घेऊ. पुंडली कवरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जणो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणी जातम वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अणवर्त भूमंडळी भेटतू तया भूताम, चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे आलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी, भजे जो आदिपुरखी अखंडित, आणि ग्रंथ उपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजय होवा वेजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडली कवरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, बजरंग बली की जय, सब संतन की जय. गुरुदेव